मित्रांनो, चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशन या चॅप्टरचा आपण 2 पार्ट्समध्ये स्टडी करतो आहोत. या चॅप्टरचा फर्स्ट पार्ट आहे नर्वस कोऑर्डिनेशनचा आणि सेकंड पार्ट आहे केमिकल कोऑर्डिनेशनचा. तर फर्स्ट पार्ट म्हणजे नर्वस कोऑर्डिनेशनचं आजचं हे लास्ट लेक्चर आहे. नाव टुडे वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द थर्ड पार्ट ऑफ ह्युमन नर्वस सिस्टीम, दॅट इज ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम विच इज अब्रिव्हिएटेड ॲज ANS. तर मित्रांनो, आज आपण ह्युमन नर्वस सिस्टीमचा थर्ड पार्ट म्हणजे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमचा स्टडी करणार आहोत. नाउ व्हॉट इज ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम? द नर्वस सिस्टीम which transmit impulses from central nervous system, means the system which transmit impulses from brain and spinal cord to the involuntary organs like heart, lungs, liver, kidney and smooth muscles of our body. That system is called autonomic nervous system. म्हणजे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी असते ती आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डपासून इम्पल्सेस घेऊन इनव्हॉलुंटरी ऑर्गन्स आणि स्मूथ मसलपर्यंत इम्पल्सेस ट्रान्समिट करण्याचं फंक्शन्स करत असते. मीन्स ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम इज कनेक्टेड टू द सेंट्रल नर्वस सिस्टीम बट इट इज नॉट अंडर कॉन्शियस कंट्रोल ऑफ द सेंट्रल नर्वस सिस्टीम. देअरफॉर दिस सिस्टीम इज कॉल्ड ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. आता मित्रांनो, तुमच्यासमोर मी एक फिगर शो केलेली आहे. त्या फिगरला लेबल आहे, नाव आहे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. 9.16 नंबरची फिगर पुस्तकामध्ये दिलेली आहे ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमची. तर या ठिकाणी फिगरमध्ये जर पाहिलं तर हा जो पोर्शन आहे, हा जो पार्ट आहे आपला सेंट्रल नर्वस सिस्टीमचा पार्ट आहे. म्हणजे हा ब्रेन आणि हा स्पायनल कॉर्ड. तर ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड यांना कनेक्टेड झालेली जी सिस्टीम असते ती सिस्टीम असते ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमची. या सेंट्रल नर्वस सिस्टीमपासून म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डपासून इम्पल्सेस घेऊन आपल्या ह्या व्हिसरल ऑर्गनपर्यंत ट्रान्समिट करणारी जी सिस्टीम असते त्या सिस्टीमला म्हणतात ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम. This autonomic nervous system consists of a special set of peripheral nerves that regulate the activities of involuntary organs like cardiac muscles, smooth muscles and glands of our body. In this system, impulses are conducted from central nervous system by an axon that synapses with an autonomic ganglion. तर या ठिकाणी ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम जी असते त्याच्यामध्ये 2 महत्त्वाचे ऑटोनॉमिक गँग्लियॉन असतात. फर्स्ट गँग्लियॉन जे असते त्याला म्हणतात प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन आणि सेकंड जो असतो त्याला म्हणतात पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन. तर प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन मीन्स द इम्पल्सेस आर कंडक्टेड फ्रॉम सेंट्रल नर्वस सिस्टीम बाय एन एक्झॉन दॅट सिनॅप्सेस विथ एन ऑटोनॉमिक गँग्लियॉन दॅट इज प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन. And the second neuron is the ganglionic pathway has an axon that extend from autonomic ganglion to the effector organ and it is known as post ganglionic neuron. तर ह्या 2 न्यूरॉन म्हणजे प्री गँग्लियॉनिक न्यूरॉन आणि पोस्ट गँग्लियॉनिक न्यूरॉन असे 2 महत्त्वाचे स्ट्रक्चर ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमला असतात. नाव हिअर दिस ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम इज डिवायडेड इंटू 2 सबसिस्टीम. Autonomic nervous system consists of 2 subsystems. The first system is sympathetic nervous system and second system of autonomic nervous system is parasympathetic nervous system. Therefore, sympathetic nervous system and parasympathetic nervous system, these are the 2 subsystems of autonomic nervous system. Now let's see one by one. The first subsystem of autonomic nervous system is sympathetic nervous system. This sympathetic nervous system, it is also known as thoracolumbar outflow because this system originate in the thoracic and lumbar region of the spinal cord. आपल्या स्पायनल कॉर्डच्या थोरॅसिक आणि लंबर रिजनपासून जी ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम ओरिजिनेट झालेली असते तिला म्हणतात सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम. अँड दिस सिम्पॅथॅटिक नर्वस सिस्टीम कन्सिस्ट ऑफ
22 pair of sympathetic ganglion and which are present on pair on lateral side of the spinal cord. Here in the sympathetic nervous system, the preganglionic nerve fiber are short and postganglionic nerve fiber are long. At the terminal end of postganglion nerve fibers, two important hormones are produced. The first hormone is adrenaline and second hormone is noradrenaline. These two important hormones are produced at the end of postganglionic nerve fiber. Therefore, that postganglionic nerve fiber are also called adrenergic fiber. Here in sympathetic nerve fiber, postganglionic nerve fiber are also called adrenergic fiber because at the end of postganglionic nerve fiber, adrenaline and noradrenaline hormones are produced. Okay. Now let's see what are the functions of sympathetic nervous system. The sympathetic nervous system control the body activities during emergencies. जेव्हा इमर्जन्सीज असते त्यावेळेला आपल्या बॉडी ॲक्टिव्हिटीज कंट्रोल करणं हे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचं फंक्शन आहे. सेकंड, दिस सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम हॅज एक्साइटेटरी अँड स्टिम्युलेटरी इफेक्ट on most organ of the body except in digestion and reproductive organ. These are the functions of sympathetic nervous system. Now second subsystem of autonomic nervous system is parasympathetic nervous system. The second subsystem of autonomic nervous system is parasympathetic nervous system. Parasympathetic nervous system is also known as craniosacral outflow. Parasympathetic nervous system is also known as craniosacral outflow because it consists of the branches from the cranial nerves and it also consists of the branches from the sacral nerves of the spinal nerve. Therefore it is called craniosacral outflow. म्हणजे cranial nerve जे असतात थर्ड नंबरची 7th नंबरचं 9th आणि 10th नंबरच्या क्रॅनियल नर्व आणि सेकंड आणि थर्ड नंबरची सॅक्रल नर्व्स या ब्रँचेस याच्यासोबत एक्सटेंड झालेले असतात पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमच्या क्रॅनियल आणि सॅक्रल रिजनपासून. म्हणून ह्या सिस्टीमला म्हणतात पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमला म्हणतात क्रॅनिओसॅक्रल आउटफ्लो. हिअर in parasympathetic nervous system, the preganglionic nerve fibers are long and postganglionic nerve fibers are short. This is main difference between sympathetic and parasympathetic nervous system. Here in parasympathetic nervous system, the preganglionic nerve fiber are long and postganglionic nerve fiber are short, and at the terminal end of postganglionic nerve fiber at the effector organ, acetylcholine this hormone is produced. This hormone is produced at the end of postganglionic nerve in the parasympathetic ganglion. Therefore in parasympathetic nervous system, the postganglion are called cholinergic fiber. The postganglionic nerve fiber are called cholinergic fiber because at the end of postganglionic nerve fiber, acetylcholine this hormone is produced. So, the parasympathetic nervous system is antagonistic or opposite to the sympathetic nervous system. Now let's talk about the functions of parasympathetic nervous system. Here the parasympathetic nervous system brings back to the normal all activity which are stimulated by the sympathetic system. Hence
Parasympathetic nervous system is also known as housekeeping system. Why parasympathetic nervous system is called housekeeping system? Because this system brings back to the normal all activity which are stimulated by the sympathetic nervous system. Okay. Second function, this parasympathetic nervous system has an inhibitory effect on most of the organ. However, the activity like those associated with digestion, peristalsis and micturition, which are inhibited by the sympathetic system, are thus accelerated by the parasympathetic nervous system. These are the functions of parasympathetic nervous system. तर मित्रांनो, या ठिकाणी ह्युमन नर्वस सिस्टीमच्या तिघही पार्ट्स म्हणजे सेंट्रल नर्वस सिस्टीम, पेरिफेरल नर्वस सिस्टीम आणि ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम तिघांचा स्टडी आपण कंप्लीट केलेला आहे. सेंट्रल नर्वस सिस्टीमचे दोन पार्ट्स म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्ड दोघांचा स्टडी आपण मागच्या लेक्चरला कंप्लीट केलेला आहे. नंतर पेरिफेरल नर्वस सिस्टीमचे दोन पार्ट्स क्रॅनियल नर्व आणि स्पायनल नर्व, आणि आज आपण थर्ड पार्टचा ह्युमन नर्वस सिस्टीमचा थर्ड पार्टचा स्टडी केला, तो म्हणजे ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम. ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीमचे दोघंही पार्ट्स म्हणजे सिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम आणि पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम या पूर्ण फ्लोचार्टप्रमाणे आपण ह्युमन नर्वस सिस्टीमचा स्टडी इथपर्यंत कंप्लीट केलेला आहे. ओके मित्रांनो, आपल्या पुस्तकामध्ये ॲटोनॉमिक नर्वस सिस्टीम नंतरचा 9.7 हा जो पार्ट आहे, 9.7 हा पार्ट पूर्ण सिलेबसमधून डिलीट झालेला आहे. शेवटचा पार्ट आहे ह्या चॅप्टरचा, तो म्हणजे डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टीम. तर आता आपण पुढचा शेवटचा ह्या नर्वस कोऑर्डिनेशनचा शेवटचा टॉपिकचा स्टडी करतो आहोत. तो शेवटचा टॉपिक आहे डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टीम, दॅट आर ऑल्सो नोन ॲज सायकोलॉजिकल डिसऑर्डर ऑर मेंटल डिसऑर्डर. डिसऑर्डर्स ऑफ नर्वस सिस्टीममध्ये फर्स्ट डिसऑर्डर्स आहेत सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स ऑर मेंटल डिसऑर्डर. तर सायकोलॉजिकल डिसऑर्डर्सलाच कॉमनली मेंटल डिसऑर्डर्स म्हणतात. And these mental disorders are wide range of conditions that affect the mood, thinking and behavior. म्हणजे आपला मूड किंवा थिंकिंग किंवा बिहेवियरवर अफेक्ट करणारा परिणाम करणारे जे डिसऑर्डर्स असतात ते असतात सायकोलॉजिकल डिसऑर्डर किंवा मेंटल डिसऑर्डर्स. तर ते सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स कोणते आहेत त्यांच्या नावं या ठिकाणी दिलेले आहेत. तर सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स आहेत इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटीज म्हणजेच मेंटल रिटार्डेशन, किंवा सेकंड आहे ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर. थर्ड सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे बायपोलर डिसऑर्डर. फोर्थ आहे ADHD मीन्स अटेन्शन डेफिसिट हायपर ॲक्टिव्हिटी डिसऑर्डर. आणि शेवटचा सायकोलॉजिकल डिसऑर्डर आहे स्ट्रेस रिलेटेड डिसऑर्डर. ऑल दीज आर द सायकोलॉजिकल ऑर मेंटल डिसऑर्डर that affect the mood and thinking or behavior of the persons. सेकंड नर्वस डिसऑर्डर आहे पार्किन्सन डिसीज. सेकंड डिसऑर्डर आहे नर्वस डिसऑर्डर किंवा सेकंड डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टीम इज पार्किन्सन डिसीज. पार्किन्सन डिसीज इज द डिसीज ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम that affect the movement. Means this Parkinson disease, it is caused due to the degeneration of dopamine producing neuron in the central nervous system. Parkinson disease, it is caused due to degeneration of dopamine producing neuron in the central nervous system. आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचा म्हणजे ब्रेन आणि स्पायनल कॉर्डमध्ये डोपॅमाइन प्रोड्यूस करणारे जे न्यूरॉन्स असतात त्यांचं जर डिजनरेशन झालं तर त्या ठिकाणी पार्किन्सन डिसऑर्डर हा होत असतो. In the Parkinson disease, the nerve cell damage in the brain cause dopamine level to drop and leading to the symptoms of Parkinson disease. Now, what are the symptoms of Parkinson disease?
तर पार्किन्सन डिसीजचे सिम्पटम्स कोणते आहेत? फर्स्ट सिम्पटम्स आहे ट्रिमर. तर या ठिकाणी ट्रिमर आहे. ट्रिमर म्हणजे त्या पेशंटचे हातपाय थरथर करतात. स्टिफनेस म्हणजे कडकपणा येतो. डिफिकल्टी इन वॉकिंग, चालायला त्रास होत असतो त्याला. लॉस ऑफ बॅलन्सिंग अँड कोऑर्डिनेशन, दीज आर द सिम्पटम्स ऑफ पार्किन्सन डिसीज. थर्ड डिसऑर्डर आहे नर्वस सिस्टीमचा अल्झायमर डिसीज. द थर्ड डिसऑर्डर ऑफ नर्वस सिस्टीम इज अल्झायमर डिसीज. नाऊ हाऊ अल्झायमर डिसीज इज कॉज? तर अल्झायमर डिसीज हा कसा होत असतो? इट इज ऑकर ड्यू टू लॉस ऑफ कोलिनर्जिक अँड अदर न्यूरॉन इन द सेंट्रल नर्वस सिस्टीम. अल्झायमर डिसीज it is occur due to the loss of cholinergic and other neuron in the central nervous system. It is also occur due to the accumulation of amyloid protein. These are the causes of Alzheimer disease. And what are the symptoms of Alzheimer disease? The symptom showing loss of conjunctive functions like thinking, remembering, reasoning, behavioral abilities. तर ह्या ज्या कॉग्निटिव्ह फंक्शनिंग्स आहेत, थिंकिंग, रिमेंबरिंग किंवा रिझनिंग, या कॉग्निटिव्ह फंक्शनिंग लॉस होतात आणि त्यानंतर जो डिसीज निर्माण होतो, तयार होतो किंवा डिसीज होतो त्याला म्हणतात अल्झायमर डिसीज. ओके, तर मित्रांनो या ठिकाणी आपला चॅप्टर नंबर 9 कंट्रोल अँड कोऑर्डिनेशनचा फर्स्ट पार्ट म्हणजे नर्वस कोऑर्डिनेशन, तो नर्वस कोऑर्डिनेशन कंप्लीट झालेला आहे. याच्यानंतर पुढचा जो लेक्चर असेल त्या पुढच्या लेक्चरपासून आपण केमिकल कोऑर्डिनेशनला सुरुवात करणार आहोत. थँक्यू.